माझ्याकडे पूर्ण पुरावे होते, ते सगळे काय पोलीसवाले लोकांनी माझ्या हाताकडून घेतले. बरं, पण सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या केस संदर्भातली चर्चा सुरू आहे ती म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली. यामध्ये वाल्मिक कराड किंवा खंडणी प्रकरण या संदर्भातले पुरावे आतापर्यंत सादर करण्यात आले. मात्र आता यामध्ये असलेले जे कृष्ण आंधळे तो व्यक्ती नेमका आहे कुठे आणि या खून प्रकरणाशी कुणाकुणाचा संबंध असू शकतं असं आपल्याला वाटतंय, कुणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय? ऐका, मला संतोष देशमुख भाऊ जो होते त्यांचे प्रकरणबद्दल पण माझ्यावरती खूप प्रेशर आहे की त्याच्याबद्दल तुम्ही बोलू नका. आणि त्यांच्या घर मी भेट देण्यासाठी गेली होती आणि खूप वाईट परिस्थिती बघितली मी. कोणाचा दबाव आहे आता? और कोणाचा होणार आहे, कोणाचा होणार आहे? आम्ही हे करू ते करू, जसे तुम्ही नाव सांगितलं की वेगळे वेगळे लोकांसोबत माझे नाव जोडतात, हे करतात. आता पण मला एकदा बाईट दिली तो मला असं आला की तुमचे खोटे नाटे व्हिडिओ बनवून आम्ही पसरवणार आहे. मी सांगितलं तुम्हाला जे करायचं आहे ते करा, है ना. कोणासोबत नाव जोडायचं आहे ते जे करायचं आहे ते करा. आज धनंजय मुंडेचे इतके व्हिडिओ व्हायरल आहे, तो आहे का तो त्याच्यामध्ये? आज कोणाला लडकी करतात, कोणाला लडके करतात, हे सगळं काय हे बरं ठीक आहे. डीप फेक समजूया, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स चालू आहे. तो जे संतोष देशमुख प्रकरण आहे त्याच्यामध्ये मी हेच म्हणणार, त्याचे जे हे आहे गुंड गँग खूप काही मर्डर केलेले आहे आणि हे जे वाद आहे त्याच्यामध्ये हे लोक जातीपाती करत आहे, जातीची चादर ओढण्याचा प्रयत्न करत आहे. ये गुंड गँग जो आज जेलमध्ये आहे तो ये जातीपातीचा मुद्दा नाही आहे. आणि आज जे जरांगे भाऊ म्हणताय, सगळे जे मागणी करताय ते जातीपातीचा मुद्दाही नाही आहे. क्योंकि तुम्ही बघा, हा संगीन डिगोले, काका गर्जे आणि आपला खूप काही नाव आहे आणि खूप काही नाव आहे, मला आज आता आठवण येत नाही. नंतर कधीतरी आपण मात्र मला सांगा, बजरंग सोनवणे मुद्दा लावून धरतात, सुरेश धस मुद्दा लावतात, अंजली दमानिया, सुषमा अंधारे सगळे तुमच्या बाजूने ज्यावेळेला उभे राहतात, तरी न्याय तुम्हाला मिळणार आहे का आणि संतोष देशमुखांच्या कुटुंबाला मिळणार का, काय वाटतं? नाही, आता या वेळे आहे ना, संतोष देशमुख भाऊला न्यायची खूप गरज आहे. मला इतकी गरज नाहीये. मला जरी नाही मिळाला तो चालेल, काय गोष्ट नाहीये. मला नाही मिळाला ना तो न्याय चालेल, पण त्यांना न्याय भेटला खूप गरजेचं आहे. आणि जसे जे वाल्मिक कराडची जे गुंड गँग आहे, फक्त एक संतोष देशमुखचा मर्डर नाही झालेला आहे बीडमध्ये, खूप काही असे लोक आहे. मग आवाज का नाही उठवला तुम्ही? मला आत्ता सगळं कळलंय. गेले मी राजकारणामध्ये नाही होती, मी टीव्ही पण बघत नाही होती अगोदरपासून. मी सांगितलेलं आहे, माझ्या घरामध्ये एक ऐसा अँटिक युनिक घर होता आमच्या, ज्याच्यामध्ये टीव्ही नाही होती आजपर्यंत. आता लॉकडाऊन मध्ये एक जणीने गिफ्ट दिली आहे, माझे हस्बंडचे दोस्त होते. आणि बरं, पण आता जर मुलांची जबाबदारी किंवा ती कस्टडी धनंजय मुंडेंनी घेतली तर मग तुम्ही काय करणार? ते मान्य करणार? हा, करणार मान्य. क्यों नहीं करणार? क्योंकि आज तुम्ही माझी व्यथा बघू शकतात. पण मुलांना सोडू शकेल काही? ऐका ना, नाही सोडू शकेल. आईचं जे हृदय असते ना खूप मोठं असते. क्योंकि आई फक्त आणि बायको जे आहे आपले मुलाबाळांच्या आणि आपल्या नवऱ्याच्या कधी पण एक चांगली पद्धतीचा विचार करते. आणि ते सगळं विचार करून मी आजपर्यंत गप्प आहे. आणि तुम्हाला जे सांगितलं वेगळे वेगळे आका वेगळी कडून, आज माझे मुलांच्याकडून 1 रुपयाची सुद्धा गाडी पण नाही आहे, प्रॉपर्टी नाही आहे, काही नाही आहे, रोजगार नाही आहे. पण आज माझा जरी वाईट झाला तो भी चालेल, पण माझे मुलाबाळांना न्याय मिळाला पाहिजे. माझे नवऱ्यासोबत जरी गेले तो माझे मुलाबाळांना चांगलं भविष्य मिळेल. माझ्यासोबत काय मिळणार? माझ्यासोबत त्यांना बदनामी सहन करावं लागेल. कधी भगीरथ बियाणी सारखे, कधी कुठे असे वेगळे वेगळे लोकांसोबत नाव